ओम श्री गणेशाय नमः। ओम नमः परशोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज येनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेषति यत्र यत् तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात् परतरप्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु। कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं य इदं कीर्तयन् नित्यं स्तोत्राणाम् उत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्रीगणेशाय नमः। श्री भगवान वैकुंठ विहारी इंदिरेसे म्हणे वो सुंदरी पूर्वी मरुदेशा माझारे विचित्र एक वर्तले सप्तशत महाक्रूर प्रेत अधिक मास प्रभावित झाले मुक्त ती कथा अत्यंत अद्भुत सांगतो समस्त ऐकतो। मरुदेशी गोकर्ण पर्वत तत्पार्श्वभागी अति विस्तृत शिवपुरी नामे सर्वविख्यात एकनगर आहे पै ती सर्वदा शिवासी प्रिय रथ चत्वारी अतिरमणीय प्रासाद गोपुर आश्चर्यमय अमरलयाची आहे पै ती सर्वदा चतुर्वेदी सकळ ब्राह्मण तेथे सर्वदा वस्ती जाणं क्षत्रिय वैश्य शूद्र संपूर्ण साचार संपन्न वर्तती जैसेची अन्य जातीचे लोक सत्यवादी असली सकळिक श्रौत स्मर्दादी कर्मे आणि यथाधिकार आचरती ठाई ठाणी श्रुती घृष सदा चलते असे विशेष शास्त्र चर्चा ही आसपास रात्रंदिवस होत असे। प्रतिमंदिरातूनही सतत भगवत भजने कीर्तने होतं। पुराण श्रवणाची तो मात काय तेथे वर्णावी सर्व जातीचे सर्व लोक स्वसर धर्मे वर्तती देख अधर्माचा लेशही एका कोणीही नाही ते नाचरती ऐसी ते शिवपुरी उत्तम तेथे सदाचार संपन्न परम ऐसा कोणी विप्रदास नाम शूद्र विक म्हणत राहत असे तो सदा स्वभावानुसार विप्रदासत्व करी साचार आणि तयाची ती श्री शुभंकर विप्रदासी नाम तिचे ती साध्वी पतिपरायण भ्राताराज्ञाचं माणिर प्रमाण ऐसे ती उभयता अनुदिन धर्मी करून वर्तली तो कालपर्यायी कदाचित अधिक मास झाला प्रत जो का पुरुषोत्तमासेच प्रिय अत्यंत असे पै तई त्या शूद्रास्व स्त्री सहित विप्राज्ञा घेऊन येत अधिक मास नित्यस्नानार्थ आणि दानार्थ आरंभिले। गोकर्णगिरीचे पायथाचांग नाना धातु विचित्र ते सुंदर येथे सारणेश्वर नाम हे अभंग लिंगरूप शिव आहे तो स्मरण मात्रेचं दुःख पाप दैन्याची सारुणी जारी संसार यासी म्हणून सारणेश्वराची संज्ञा प्रत झाली असे। त्या सारणेश्वर सन्निधात आहे गोकर्णी नाम आहे गंगाचे जे स्नान लवल आहे पापे सकळ लोपती ते सारणेश्वराचे प्रीतीर्थ राहुनीच होतं तेथे त्या शिवभक्ताप्रत अनुग्रह करते सर्वदा ती याची तिरीकरिता वसती सकळ अधिव्याधी लोपती आणि सर्व जगा माझी ख्याती होवनी मुक्ती लाभते ऐशा त्या पावन गंगेत विप्रदासे स्वस्त्री सहित अधिक मासा माझी यथोक्त नित्यस्नान चालविले स्त्री सहित स्नान करून सारणेश्वराचे करावे पूजन ऐसे नित्य आचरता जाणं अधिक मास झाला तैत्या विप्रदासे यथाबुद्धी गोकर्ण तिरी शिवसन्निधी यथाशास्त्र उद्यापन विधी परमभक्तीने संपादिले न्यायानुवर्ती सदाचार संपन्न ऐशा सपत्निक विप्रा लागून वस्त्रालंकार दक्षिणा प्रदान देवने पूर्ण दोषविले आणि जोडण्या करतो या सवे दिन वाणी प्रार्थना त्यास अव स्वामी मी आजी माझा श्रमापार दिले मी अत्यंत दरिद्री पामर परी तुम्ही स्वल्प संतोषी तिचेवर तरी कृपा करून मजवर क्षमेचे सत्वर दयाळी ऐशी विप्रदासाची बाणी ऐकता ते द्विजतोषी नेते असे आशीर्वाद दिवने स्वसदनी पावला मग तो विप्रदास स्त्री सहित या द्यावया निघाला स्वगृहाप्रदत व मार्गी सप्तशतप्रदतया अवचित भेटले ते सकळ अत्यंत कोपी महाकाय भयानक रूपी सर्वदा सर्व कर्माक्षेपी महापापी असती भय परी इंद्रिय सांगू काय कालयोगी निसंशय याच्या पापांताचा समय आणि शुभोदय पादला म्हणून उचित त्या लागून तो साधू विप्रदास भेटना तद्दर्शनी तत्क्षण किंचित ज्ञान उद्भवले क्रूर भाव सकल कळाला परी हिंसा स्वभाव पळाला क्रोधमताधिग्राम कळाला आणि उदेला सद्भाव बहुतेक झाले शांतवृत्ती परी भयानक दिसती आकृती मेषमुख कित्येक असते कित्येक दिसते का करालास्य कित्येक ते गर्दमुख कित्येक गोष्टांना लिखित गुरुद्रवदन किती एक कित्येक भेकते दिसे ते सेपै कित्येकांचे पादस्नान एकाचे लंबायमान कित्येकाचे मध्यमहान मृदंगा समान दिसती सकळ प्रतांचे उदरे सखोल क्षीण जैशी विवरे लंब कृषदी नाना करे दिसती शरीर भयंकर कोणी करती हाहाकार कित्येक करती चित्कार आणि कित्येक ते वारंवार सर्वपद क्रूर फुत्कारती जैसा का दग्ध महापादप तैसे अत्यंत दुर्दर्श रूप सखोल गर्त आणि कुप नेत्रचत्रूप भासते मोकळ्या पिंगट बाभर झोटी भयंकर उळदी पृष्ठी संध्याभ्रवर्ण श्मश्रुचित्रा सकळा उठी दिसत असे ऐसे त्याची भयंकर प्रेत पडी दृष्टी पडिताची अवचित विप्रदास भारी अंतरात मग भय अत्यंत पावली थरथरा कापूला नेत्रावरी झापड पडली मग शंकराचे हृदयकमळी स्मरण शिरले कुंजात परी विप्रदास अति गंभीर मार्गी ते सजे राहून स्थिर म्हणे रे तुम्ही विकटाकार कोणसमोर पातली ती तयाची ऐकून भारती वन्य शिखा गज नामा प्रेतपती त्या विप्रदास साधू शूद्राप्रती बंधने बोलले सादर हे साधू बऱ्याचा काय सांगू आणि आज संशय झाला असे भाग्य ते म्हणून पाय दिसले ते त्या
ह्या तव दर्शन मात्रे सी आमुचे जळून पापराशी किंचित ज्ञान उदले मानसी म्हणून तुझी प्रार्थितो. आम्ही तो प्रेतनिंद्य भक्षक सर्वदा निंद्य कर्मकारक अनेक पापांचे विधायक दुःखदायक सर्वांसी ऐसे क्रूर स्वभावी समस सप्तशत संख्या होत क्षुधा तृष्णेने पीडित सुद्धा मरुमंडळात भ्रमतसो कर्मपाशे सुबद्ध होऊन सदा दुःखाचे भोगित पूर्ण परी आजिते देखील चरण किंचित समाधान वाटले. साधूजन ते दिनवत्सल आम्ही पापी दिने केवळ तरी कृपा करून पापे समूळ निरसुनी साम्य सोडावी. तुझं वाचून आम्हा रक्षता कोणी दिसे या भागवंत दुःख भोगित फिरता फिरता फार आता भागवत तरी बा सत्वर कृपा करी ऐसी प्रेताची ऐकून वैखरे विप्रदासाच्या विशद अंतरी कृपालहरी उचंबाळलेल्या मग दय प्रेतमुक्तीविषयी ऐसा उपाय योजले पाहि स्वयं अधिक मासा ठाई नित्यस्नान केले होते. त्यातून स्नानतकाचे फळ सर्व प्रथिले सोजवळ त्याने योग्य ते प्रतिसकळ झाले तत्काळ दिव्यरूपी सकाळी पापे लोपले तर दिव्य विमाने पातले. मग त्या माझी प्रेतमंडळी बैसित झाली आनंदे आणि ते त्या साधू विप्रास नमित स्थविते गेले स्वर्गास एवं त्या सप्तशतपेत्रास स्वर्गलोकवास लाभला. अधिक मासाचे नित्यस्नान तर याचा महिमा वर्णेल कोण स्नानाच्याच पुण्य जाणं सप्तशतपर्यंत उद्भरले. तेथीच्या या एका स्नानाचा ही अत्युद्भुताची महिमा राही एतद्विषयी पुण्य जाणं सप्तशतपर्यंत उद्धरले. तिच्या एक स्नानाचा हे अद्भुत महिमा राही एतद्विषयी तुझं ये समयी पूर्वेतिहास सांगतो. सौराष्ट्र देशामाजरे प्रभास नामक पुण्यनगरी सोमशर्मा हे नामधरी सदाचारी विप्रासित सकळ गुणसंपन्न वेदशास्त्र पारंगत वाजपेयादी महायज्ञ केले असे तेने बहु अनेकविध उत्तम दाने दिली असे द्विजाकारणे वापी कुपादी पूर्ततयाने ग्रामोग्रामी बांधली. कार्तिक स्नाने माघ स्नाने प्रतिवर्षी सारले विधाने अधिक मासे बहुप्रीतीने स्नानादी व्रत पाळिले. तीर्थयात्रा आटोपिल्या बहुव्रते ही केली असंख्यात ऐसा तो सद्धर्म व्रते सतत तो एक अद्भुत वर्तले. कोणे एक दिवशी प्रभाती तो समश्रमा सुमती सरस्वती सिंधू संगमाप्रती स्नानार्थ झाला. तो मार्गामाजी तयास अवचित भेटला एक राक्षस याच्या पाहुणे स्वरूपास देवी त्रास पावती प्रवता करते हे मोठा पिंगट वर्णचटा अत्यंत बक्कर भ्रुकटी विकटा कपाळी पट्टा शेंदुराचा अति पसरट मुखथोर कराल जिव्हालंबी बाहेर उभय ओठ अत्यंत घोर वक्र नांगर देसे उभय के नेत्र अति आरक्त देश खदिरांगार प्रतीत जी गिरी गभरे खोल अत्यंत दैसा दिसत नागपुड्या विकृताकार महाहनवटी उष्ट्रवत ग्रीवा लांब मोठी वृक्षस्कंधा परिबाहुवटी तशीच कटी मृदंगा समान पाद तरी तालवृक्षाकार भयानक लंबोदर रात्रंदिवस धुता क्षुधातुर दंतकरकर वाजवी सर्वत्र निर्भय शूर अत्यंत हाहाकार ओरडत सकळ जीवांचा करी घात नरासतच भक्षीपै अशा त्या राक्षसाचे पाहून सोमशर्माचा चकला म्हणे परी नृसिंहाचे स्मरण दक्षिणी नावेक उभा राहिला. सीतभ राक्षस ओरडत विप्रास धरू धावला तरीच परिस्व सामर्थ्याने चले तिथं म्हणून विस्मयित झाला आणि तपस्याचे ज्वात जलवान असे विप्राचे रूप पाहून राक्षसाच्या अंगी तत्क्षण किंचित विवेक उद्भवला. तशीच लोपरी दुर्मती मग तो राक्षस सोमशर्म्याप्रती दंडवत करून या प्रणती जोडील्या हाती विनवीपै अहो स्वामी साधोपदेशी उत्तम योग साधराजासी ते या योग एक इतर जनासी दुरादर्श होत जैसे तैसे तपस्ते ते जे करून अग्निवत तुम्ही जाज्वल्यमान म्हणून मज समादृष्टा लागून सर्वदा अदृश्य मी तो बहुपाशा पापांचा पर्वत राक्षस जाती दृष्ट अत्यंत परिमत भाग्य आज तुम्ही येथे साधू प्राप्त झाले ती म्हणून मजचा राक्षसत्वेदी हे दर्शन झाले ए समयी तरी आता दयाळी लवलाही दुर्गतीतून उद्धरावे. तुम्ही सत्पुरुष दयान दीन जयांचा केवळ बंधू मी तो दीन पापी असाधू कृपा आघात किती ऐसे राक्षसे वचन ऐकून तो शर्मा ब्राह्मण स्वांतरी धर्मतत्वाचा पूर्ण विचार करू लागला. जरी मी हा अधिक निशाचर निर्भत्सीन नानंतर तरी हा इथून माघारा जायला खरा अन्यत्र परी हा दृष्ट सर्वत्र फिरत आला हिंसा करत याच रीती पुढे सुद्धा करेला खात जीवांचा आणि यात मुक्त करिता हिंसा मृत्यू होऊन सर्वदा दयारोप बहुपनिकृती करता धर्मही माझा होईल. तरी आपण हेची करावे राक्षसाचे आता उद्धरावे ऐसे विप्रे निश्चुनी बरवे हस्ते उदक घेतले आणि स्वकृतचे अधिक मास स्नान त्यातून एक स्नानाचे पुण्य यथोक्त संकल्प करून राक्षसा लागून अर्पिले. तेणे पुण्य तो निशाचर तत्काळ झाला दिव्य रूपधर तव देवगणी त्या विप्रावर पुष्पे सुंदर वर्षिली आणि मांडले तो याचे स्तवन म्हणणे भला भला रे तू ब्राह्मण तुवा राक्षसाचे उद्धरण जीव संपूर्ण वाचविले सर्वावर तुवा उपकार केला तू धन्य धन्य झाला. पुन्हा पुन्हा इत्यादी बोला बोलणे सेविला तो विप्र मका ती सुंदर जीवमान अनवरत्न खचित महान सुवर्ण किंकिणे युक्त असून प्रकाशमान सूर्यापरी ज्या माझी सर्व भोग असते किन्नर गंधर्व गण गाती अप्सरागण नृत्य करते पक्षी बोलती अतिमधुर ऐशा सुंदर विमान तिकडं त्या दिव्य रूपियासी बैसवून विमानासह देवगण स्वर्गभुवनात चालले तर तो दिव्य रूपधारी पुरुष स्तुतीपूर्वक वंदने विप्रास देवगणासह स्वर्गाचा आनंद आता झाला. इंद्रिय ऐसे अधिक मासाठाई स्नानाचे फळ असे पाही यास्तव हेचे नारी नराही नाना उपायी आचरावे. जरी मानवजन पावन येथे न करीत एकही स्नान तरी तत्करीचे अमृत संपूर्ण गेले गळून जाणीचे ऐसा स्नान महिमा कथा श्री विष्णूने कथिल तत्वदा आता एकांत उपवास व्रत पुढील प्रसंगी सांगिजेल.
इति श्री अधिकमास महात्म्यकथासार बृहन्नारदे पद्माधर सज्जनश्रुत ऐकतचतुर्विंशतितमोऽध्याय गूढः श्रीपुरुषोत्तमार्पणमस्तु।